नंबर 1 कूर्ग. कूर्ग म्हणजे कर्नाटकचं स्कॉटलँड, ज्याला कोडगू असेही म्हणतात. हिरव्या डोंगररांगा, कॉफीच्या बागा आणि धुक्यांचं गार वातावरण आपल्याला थेट स्वर्गात घेऊन जातं. निसर्ग प्रेमींसाठी हा एक स्वर्ग आहे. इथलं शांत वातावरण आणि मोठसर हवामान तुम्हाला रोजच्या धकाधकीतून बाहेर काढून मनाला शांती देईल. अब्बे फॉल्स, मंडलपट्टी, राजासी आणि दुबरी एलिफंट कॅम्प ही येथील भेट देण्यासारखी ठिकाणं आहेत. कूर्गला भेट देण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च, जेव्हा हवामान आल्हाददायक असतं आणि गर्दीही कमी असते. एप्रिल ते मे फुलणाऱ्या कॉफींच्या मळ्यांचा आणि आल्हाददायक तापमानाचा आनंद घेऊ शकतो. आणि जून ते सप्टेंबर मध्ये हिरवळ आणि धबधब्यांच्या शिखरावर असलेल्या पावसाळ्याचा अनुभव घेऊ शकतो. कूर्गची सफर एकदा केली तर ती कायम लक्षात राहते. नंबर 2 मैसूर. मैसूर हे कर्नाटकचं सांस्कृतिक केंद्र. इथे तुम्हाला समृद्ध इतिहास, शाही राजवाडे आणि सुंदर बागा पाहायला मिळेल. मैसूरचा राजवाडा म्हणजे जगातील सर्वात सुंदर राजवाड्यांपैकी एक. इथला दसरा उत्सव तर जगप्रसिद्ध आहे. मैसूरची खादी, सिल्क आणि मैसूर पाकसाठी सुद्धा हे ठिकाण प्रसिद्ध आहे. इथे मैसूर पॅलेस, चामुंडी हिल्स, वृंदावन गार्डन, मैसूर प्राणी संग्रहालय ही भेट देण्यासारखी ठिकाणं आहेत. नंबर 3 हम्पी. हम्पी हे विजयनगर साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाचं प्रतीक आहे. इथल्या भव्य मंदिरांमधून आणि रॉक स्ट्रक्चरमधून प्राचीन कलेचा उत्कर्ष जाणवतो. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेले हम्पी आपल्याला एका भूतकाळाच्या स्वप्नाळ दुनियेत घेऊन जातं. इथल्या विठ्ठल मंदिरातील प्रसिद्ध रथाचं शिल्प तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. नंबर 4 जॉग फॉल. कर्नाटकातील सर्वात उंच धबधबा म्हणजे जॉग फॉल. 830 फुटांहून जास्त उंचीवरून कोसळणारा हा धबधबा जगातील सर्वात सुंदर नैसर्गिक धबधब्यांपैकी एक आहे. या धबधब्याचे 4 प्रवाह आहेत: राजा, राणी, रोअर आणि रॉकेट. हे एकदम सुंदर दृश्य देतात. पावसाळ्यात या धबधब्याचं सौंदर्य अधिकच खुलतं. इथल्या धुक्यात हरवलेली दृश्य तुमचं मन मोहून टाकतील. निसर्गाच्या या भव्य चमत्काराची अनुभूती अवश्य घ्या. सर्वात नेत्रदीपक दृश्यासाठी भेट देण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे पावसाळी हंगाम, जून ते सप्टेंबर. नंबर 5 चन्नपटन. चन्नपटना हे कर्नाटकचं टॉय टाउन म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या लाकडाच्या खेळण्यांची कला ही शतकानुशतकांची आहे. इथले खेळणे केवळ मुलांसाठी नाही, तर ते एक कलाप्रेमींनी आपल्या संग्रहालयात ठेवण्यासारखी आहे. इथल्या रस्त्यांवरून फिरताना तुम्हाला विविध रंगीबिरंगी खेळण्याच्या दुकानांनी स्वागत केल्यासारखं वाटेल. नंबर 6 कोलार. कोलार हे सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. या शहराला सोन्याच्या खाणींचा मोठा इतिहास आहे. भारतातील सर्वात जुन्या सोन्याच्या खाणी इथेच आहे. हे शहर एकेकाळी भारताचे सुवर्ण शहर म्हणून ओळखले जात असे. या खाणींच्या इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी आणि कोलारच्या मंदिरांची भव्यता पाहण्यासाठी इथला प्रवास एक अविस्मरणीय अनुभव ठरेल. विशेष म्हणजे इथलं कोलार अम्मा मंदिर, जे श्रद्धाळूंमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. या शहराचं अजून एक विशेष म्हणजे दूध उत्पादनात डेन्मार्कला मागे टाकून कोलार हे भारतातील सर्वात मोठे दूध उत्पादक आहे. नंबर 7 चिकमंगळूर. कॉफीचा पहिला गोट ज्या जागेवर झाला ती म्हणजे चिकमंगळूर. हिरवीगार डोंगररांग आणि कॉफीच्या बागा हे इथलं वैशिष्ट्य आहे. मुलयनगिरीच्या टेकड्यांवरून सूर्योदय पाहणं हे इथलं खास आकर्षण आहे. कुद्रेमुख नॅशनल पार्क आणि हेब्बे धबधबा पाहण्यासाठी इथे पर्यटकांची गर्दी असते. चिकमंगळूरच्या जंगलांमध्ये तुम्ही ट्रेकिंगचा अनुभव घेऊ शकता. इथल्या थंड हवामान, एक गरम कॉफी निसर्गाच्या कुशीत तुम्हाला अनोखा आनंद देईल. निसर्गाच्या कुशीत राहण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. नंबर 8 गोल गुंबज. विजापूरमधील गोल गुंबज म्हणजे अद्वितीय इस्लामी स्थापत्य कलेचं उत्कृष्ट उदाहरण आहे. इथलं विश्वप्रसिद्ध विस्परिंग गॅलरी म्हणजे आवाजाचा प्रतिध्वनी 7 वेळा ऐकण्याचा अनुभव घेण्यासाठी हे एक खास ठिकाण आहे. आदिलशाही साम्राज्याच्या वास्तुकलेचा हा एक अद्वितीय नमुना आहे. या भव्य स्मारकाच्या अद्भुत रचनेमुळे हे ठिकाण प्रत्येक वास्तुकलेच्या प्रेमींनी भेट द्यावं असं आहे. इथे येऊन याच्या वास्तुकलेची भव्यता नक्की अनुभवा. नंबर 9 सेंट मेरी आयलंड. उडुपी जवळील सेंट मेरी आयलंड म्हणजे एक छोटेसे स्वर्ग. इथले स्वच्छ समुद्र किनारे आणि खास बेसाल्टच्या खडकांच्या रचनांमुळे हे ठिकाण आगळं वेगळं आहे. हे ठिकाण सूर्यास्त पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. कर्नाटकच्या पश्चिम किनाऱ्यावर एक शांत सुंदर दिवस घालवण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. तसेच उडुपी हे स्वादिष्ट आणि आरोग्यदायी शाकाहारी जेवणासाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये डोसा, इडली, वडा आणि समुद्री खाद्यपदार्थांचा समावेश आहे.
नंबर 10 नेत्रानी आयलँड. नेत्रानी आयलँड ज्याला पिजन आयलँड असेही म्हणतात, हृदयाच्या आकाराचे बेट म्हणूनही ओळखले जाते. नेत्रानी आयलँड हे हृदयाच्या आकाराचे आहे, ज्यामुळे हे एक अद्वितीय आणि नयनरम्य डेस्टिनेशन आहे. हे निर्जन आयलँड भारताच्या कर्नाटकच्या किनाऱ्यापासून अरबी समुद्रापर्यंत आहे. हे इथल्या स्फटिकासारख्या स्वच्छ पाण्यासाठी आणि विविध प्रकारच्या सागरी जेवणासाठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे ते स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगसाठी एक लोकप्रिय डेस्टिनेशन बनले आहे. नेत्रानी आयलँड म्हणजे साहस आणि सौंदर्याचा अनोखा संगम आहे. मित्रांनो, कर्नाटकमध्ये निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचं मिश्रण पाहायला मिळतं. ही सर्व ठिकाणं तुम्हाला नक्कीच आवडतील. धन्यवाद. थँक्यू.